तर 5 किलोमीटर रनिंगची तयारी करणारे हप्त्यामधून किती किलोमीटर रनिंग केली पाहिजेत हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? तर चला बघू आज. कारण हे तुमच्या स्टॅमिनावर डिपेंड असतं. जर तुम्ही बिगनर असले तर तुम्हाला 15 ते 25 किलोमीटर रनिंग एकदम सफिशियंट आहे. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जर 5 किलोमीटर टाईम 25च्या आतमध्ये एकदम इझी मारत असले तुम्ही, तर तुम्हाला वीकमध्ये कमीत कमी 25 ते 40 किलोमीटर तुम्ही रनिंग करू शकता. तिसरी गोष्ट आपली, तुम्ही जर स्पोर्ट्स प्लेयर आहे किंवा तुमचा एक स्पेसिफिक गेम आहे 5 किलोमीटरचा, तर तुम्ही कमीत कमी 40 ते 60 किलोमीटर वीकमध्ये तुम्ही रनिंग करू शकता. त्याला एक गोष्ट मेन आहे, कारण की एवढं की रनिंग केली तर त्याला रिकव्हरी आणि रेस्ट आणि डाईट या 3 गोष्ट लागतात, तरच तुम्ही 40 ते 60 किलोमीटर पर वीकमध्ये रनिंग करू शकता, जेणेकरून बॉडी रिकवर लवकर होती आणि तुम्हाला कोणती इंजरी काय होणार नाही. रनिंगचा वीकमधला पॅटर्न कसा पाहिजेत आपला, तर तो आज आपण बघणार आहे. तर चला बघू. कारण एक दिवस स्पीड वर्कआउट करायचा, एक दिवस आपण हप्त्यामधून टेम्पो रन करायचा, एक दिवस हप्त्यामधून लॉंग रनिंग करायचं. तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही 8-10 किलोमीटर करू शकता, 15-20 किलोमीटर करू शकता, तुमच्या स्टॅमिनावर डिपेंड आहे. आणि एक दिवस प्रॉपर रेस्ट महत्त्वाची आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, रनिंग एकदम डायरेक्ट वाढवायची नाही. वीकमधून नाही हप्त्याचा प्लॅन बनवायचा. हप्त्यामधून काय करायचं, आपल्या रनिंगच्या 5% 10% या असं वाढवायची स्पीड. नाही एकदम जर वाढवली तुम्हाला इंजरी होऊ शकते, रनिंगचा परफॉर्मन्स खराब होतो. ही गोष्ट नक्की लक्षात